माझा पुतणे आहे, याला मी घडवलं चांगलं. व्याकुळ बाळा व्याकुळ बाळाला कवटाळुनी मायेने पाण्हा त्या परी पाजावा, त्या परी माऊली रमाईचा त्याग या समाजाने समजून घ्यावा. समाज म्हटल्यानंतर लोक म्हणतात समाज म्हणजे कोणता? तेली समाज, कुणबी समाज, भिवर समाज, धनगर समाज. तो तुमच्या जिंदगीवर राजकारणी, समाजकारणी, साहित्यकार, पत्रकार जेवढे असतील तो तुमच्या जिंदगीवर, ज्याला तुम्ही समाज समजू शकत नाही. एक एक शब्द ऐकून घ्या माझा. समाज कशाला म्हणतात? अरे एका विचाराने, एका क्षेत्रात, एका मनाने सर्व लोक ज्या ठिकाणी कार्यान्वित होतात त्या ठिकाणी एक समाज घडते. असा मानवी समाज भारतीय संविधानातून या भारतात निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्याला मानवी समाज म्हणतात. तुम्ही एवढ्यानी टाळ्या वाजवल्या, तुमचे फार फार धन्यवाद आहेत. माझ्या आया बहिणींनो, तुम्ही चांगले आहात म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, एका घरची एक स्त्री शिकली सवरली असेल तर ते कुटुंबाचा उद्धार करेल. आणि ज्याला हातच नाही, अपंग आहेत, हे अपंग आहेत ते सर्व. हे वाडीचे जेवढे आहेत ते बाकीचे बसले अपंग आहेत. हे हात नाही आहेत, तुम्हाला हात आहेत, तुम्ही टाळ्या वाजवल्या. तुम्हाला मन आहे जागृत, तुम्ही टाळ्या वाजवल्या. मेल्या मनाचे हे मेल्या मनाचे हाय, तुम्ही मेल्या मनाचे ज्याला हात नाही. अरे वाजवान टाळ्या. लायण्याचा मोठा वाडीत झालो मी, एवढे कार्यक्रम केले वाडीत. तेव्हा जागृत बनाल, कधी तुम्ही जागे व्हाल, झोपून राहाल. बाबासाहेब आंबेडकर विदेशी पत्रकारांना प्रश्नाचं उत्तर देतात. विदेशी पत्रकार म्हणतात, बाबासाहेब आम्ही गांधीजीला भेटलो, सरदार वल्लभभाई पटेलांना भेटलो, आम्ही नेहरूजींना भेटलो, तुमच्या देशातील सर्व नेत्यांना भेटलो. ते सर्वचे सर्व झोपून होते, पण आम्ही तुमच्याकडे 2:30 वाजता रात्रीचे आलो, तुम्ही जागे आहात. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्यांचा समाज मस्त झोपलेला आहे, ज्याचा समाज मस्त झोपलेला आहे, ज्याला अधिकार आणि हक्क माहीत नाही, त्या समाजाला जागृत करण्यासाठी मी आज रात जागत आहो. आणि ज्यांचा समाज झोपलेलाच नाही, त्यांचे नेते या देशात झोपलेले. याला प्रबोधन म्हणतात. कव्वाली नाही करत मी कव्वाल नाही आहो. ढोंगण नाचवणाऱ्याच्यासाठी मी कार्यक्रम करतच नाही, म्हणून मला म्हणतो मी, व्याकुळ बाळाला कवटाळुनी मायेने पाहणा त्या परी पाजावा, त्या परी माऊली रमाईचा त्याग या समाजाने समजून घ्यावा. मनामध्ये असूनही गेली ना कधी जिने पतीच्या प्रेमाची आशा, उपाशी राहूनही कधीही तिने दर्शविली ना निराशा. भारताच्या इतिहासामधला रमाईचा आदर्शाचा त्याग या समाजाने समजून घ्यावा. त्या रमा
रमाई माऊलीचा त्याग भारतीयांनी मनामध्ये साठवून घ्यावा. त्या रमाईचा आदर्श या समाजाने समजून घ्यावा. रखरखत्या उन्हाची झाकुनी जसे पडे, या रखरखत्या उन्हाची झाकुनी जशी पडे पृथ्वीवर ढगाची सावली, तशीच झाली भारताच्या दिनदुबळ्यांची माता ती रमाई माऊली. तमान बाळगता जीवाची ती या समाजाच्या भवितव्यासाठी त्या माऊली रमाईचा घ्यावा आदर्श या समाजाने. आपल्या भवितव्यासाठी पाऊले पाऊले ती माझी दिनदुबळ्यांची रमाई माऊली. दुःख दैन्य साहुनिया धिकताना धिंग धाकता धिंगा. मला माहिती नव्हतं माझे कलाकार आहेत म्हणून. आल्याबरोबर तर माझा बहीण बाकी आहे. राष्ट्रमाता झाली रमाई, अहो राष्ट्रमाता झाली रमाई, या भारताची माता रमाई. 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 लोक म्हणतात पत्नीला अर्धांगिनी 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 हे अंग आहे ना आपलं अंग अर्धांगिनी अर्धांगिनी नाही बौद्ध साहित्यामध्ये
ज्योतिबा फुलेंच्या साहित्यामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यामध्ये, वैचारिक साहित्यामध्ये पत्नीला जीवन संगिनी म्हणतात. पत्रकारांनो, जीवन संगिनी म्हणतात. बोलताना लक्षात घ्यायचं, मी बी एक पत्रकार आहो, साहित्यकार माणूस आहो, नुसता कव्वाल नाही आहो, लक्षात घ्यायचं. म्हणून बोलतोय मी, बदला आता, परिवर्तन, व्यवस्था परिवर्तन हा विषय होता भीमाचा. व्यवस्था परिवर्तन हा विषय होता भीमाचा. त्यासाठी प्रत्यक्ष त्याने खर्ची घातला उभ्या आयुष्याचा. फक्त भांड्या चवदार तळ्याचे पाणी पिणे जरुरी नव्हते तयाला. अरे माणूस म्हणून माझ्या जन्माचे हक्क काय आहे, त्याने ताविले साऱ्या जगाला, त्याने ताविले साऱ्या जगाला. अरे राष्ट्रमाता झाली रमाई, राष्ट्रमाता झाली रमाई, भारताची माता 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 रमाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवन संगिनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवन संगिनी भारताच्या संविधानामध्ये सामावली. बाबासाहेब आंबेडकर विदेशात शिक्षण घेत होते. रमाई माता इकडे गोऱ्या खात होती, बरोबर आहे. म्हणून म्हणतो मी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवन संगिनी भारताच्या संविधानात सामावली. स्त्री पुरुष समानता भारतीय स्त्रियांच्या रमाई माता या स्त्रियांच्या सन्मानात सामावली. हे बघा, दिवसभरामध्ये 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये रोजानं काम करतात. मन हृदय त्यांचं ठरवून येते, कडवून येते. या देशातील कामगारांना, या देशातील मजुरांना, या देशातील अधिकाऱ्यांना, या देशातील पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानातून केलं. गरोदर स्त्रियांना सुट्ट्यांच्या दिवसाचा पगार द्यायचं काम कोणी जर केलं बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. कोणत्याही जातीची असो, जात पाहता माणसाची, जात पाहता तुम्ही भैताळांनो, जात पाहता तुम्ही जात नका पाहू. मनानं जोडलेला माणसाचा मानवी समाज जोडा या भारतात. आणि मानवी समाज जोडाल तर जसे त्या कुंभमेळ्यात माणसं मेले ते भरणार नाहीत. माणसाची कदर होईल या देशात आणि माणसं वाचतील या देशात. लक्षात घ्या तुम्ही. पोलीसवाले आहेत का इकडे? आहेत का नाही आहेत? नाही आहेत. परवा राजरत्न बनसोड साहेबांशी माझी भेट झाली. म्हणलं दादा असं चालू आहे. म्हणजे भाऊ आता मी रिटायर झालो, जे आंदोलन करशील म्हणे मी तुझ्यासोबत आहो. कायदा एक एक मला माहित आहे, मी तुला सांगतो म्हणे. रिटायर झालेले पोलीस खात्यातले माणसं माणुसकीने आपल्यासोबत उठतात. माझे थोरले बंधू सुरेश भाऊ, लहानचं झोपडं होतं, इथं बसत होतो मी झोपड्या आणि बरफ घेऊन येतो इकून तिकून. आज आमची पुतणी लहानचीच होती, मला फोन केला, काका म्हणे मी डॉक्टर झालो. अरे बापरे, तिचं आता प्रमोशन झालं. त्या पोरीचं प्रमोशन झालं. लहानची तर अजूनही ते पण पदावर मोठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मेहरबानी आहे. कोणत्याही जाती धर्म पंथाचे माणसं असोत, त्यांना त्यांच्या कार्यकृतीनुसार प्रमोशन देणं हे काम डॉक्टर बाबासाहेबांनी कायद्यातून केलं आहे. कायद्यातून हा कायदा बाबासाहेबांनी केला. यूट्यूब चॅनलवरती WH चॅनल हे जे आहे ना खवसे साहेबांचं, यांना लई धन्यवाद देतो मी.
लई कमी वेळात यांचे 5 लाख सबस्क्रायबर झाले. लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे मीडिया, पत्रकारिता. पण मात्र निपक्षपणे तुम्ही पत्रकारिता केली पाहिजे. पत्रकार लोक बसले समोर म्हणून तुम्हाला म्हणतो. 50,000ची मूर्ती बाबासाहेब आंबेडकर यांनी दान केली. पोरगी डॉक्टर आहे, तिचं प्रमोशन झालं आणि बापानं 50,000ची बाबासाहेब आंबेडकर मूर्ती दान केली. असं पाहिजे आपल्यामध्ये. दान करणारे आम्ही जाऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोक आहे की नाही? बरोबर. नरेंद्र भाऊ टाळी करीत वाजवत जा. चांगली परिस्थिती आहे तुझी आता. वाजोबर जोरात टाळ्या वाजवा, सर्व टाळ्या असं. आणि राष्ट्रमाता झाली रमाई, या भारताची माता रमाई. राष्ट्रमाता झाली रमाई, या भारताची माता रमाई. राष्ट्रमाता झाली रमाई, या भारताची माता रमाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवन संज्ञानी भारताच्या संविधानात सामावली. कौशे साहेब लई चांगलं काम करून राहील तुम्ही. तुम्ही या इकडं, एक कॅमेरा दिसलो पाहिजे आपण. कारण निपक्षपणे पत्रकारिता असली पाहिजे. सर्व माणसाला, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. सर्वांचे लेकर आहोत पाहिजे नाही. आपण बाबासाहेबांचे लेकर आहोत. बाबासाहेबांनी संविधानातून प्रत्येक माणसाला, भारताच्या प्रत्येक माणसाला न्याय दिला. प्रत्येक भारतातला बाबासाहेब आंबेडकरांशी विचाराने जुळलेला माणूस पत्रकार याने समाजाला न्याय दिला पाहिजे. समाजाला न्याय दिला पाहिजे. चांगलं तुमचं चॅनल आहे, पुन्हा वाढेल. 2 महिन्यात तुमचे 10,000 सबस्क्रायबर होते. चला. राष्ट्रमाता झाली रमाई, या भारताची माता रमाई. राष्ट्रमाता झाली रमाई, या भारताची माता रमाई. राष्ट्रमाता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवन संगिनी भारताच्या संविधानात सामावली. स्त्री पुरुष समानता भारतीय स्त्रियांच्या रमाई माता मान सन्मानात सामावली. सोन्याच्या बांगड्या विकून हातातील, सोन्याच्या बांगड्या विकून हातातील विद्यार्थ्यांच्या पोटात अन्न खाऊ घालणारी विद्याध्यानात सामावली. विद्याध्यानात सामावली. भारताच्या विकासाच्या प्रत्येक विषयात, श्रमिकांच्या धनिकांच्या धनात, भारतीयांच्या जन्मनात माझी राष्ट्रमाता रमाई सामावली. माझी राष्ट्रमाता रमाई सामावली. अरे राष्ट्रमाता झाली रमाई, भारताची माता रमाई. राष्ट्रमाता झाली रमाई, या भारताची माता रमाई. राष्ट्रमाता झाली रमाई, या भारताची माता रमाई. काय इतिहास आहे. या भारतामध्ये जेवढे नेते झाले, भारत देशात जेवढे नेते झाले, त्या नेत्यांपैकी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवन संगिनी रमाई माता हिचा इतिहास वेगळा आहे. बघा, आई वडील सोडून गेले, आई वडील सोडून गेले, मरण पावले. सोडून गेले म्हणजे लेकरा टाकून नाही गेले, मोठं मरण पावले. आई वडील सोडून गेले, वडील सोडून गेले, संगोपन मामानी केले, संगोपन मामानी केले, संगोपन मामानी केले. बालपणी दुःख साहिले, बालपणी दुःख साहिले, बालपणी दुःख साहिले. बालपणात लग्न झाले, बालपणात लग्न झाले. बघा ना, 1891 ला बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. 1891 आणि 1898 ला रमाई जन्मली. 91 ते 98
7 वर्षाचा फरक. 98 8 वर्ष घ्या. बाबासाहेब आंबेडकर 1891, रमाई 1898. 7 वर्षाचा फरक दोघांतही. लग्न झालं त्यांचं. बालवयात लग्न झाले, बालवयात लग्न झाले, बालवयात लग्न झाले. आणि सासरीही कष्ट केले, सासरीही कष्ट केले, सासरीही कष्ट केले. मुकाट्याने रमली रमाई, मुकाट्याने रमली रमाई, मुकाट्याने रमली रमाई. लग्न झाल्याबरोबर बाबासाहेब आंबेडकर विलायतेला गेले शिकायला. लोक यायचे रमाईकडे. माता रमाई, आई रमाई, बाबा कधी येतील ग? या धर्म मार्तंडांनी, या कंटकाने आमच्या झोपड्या जाळल्या. आई रमाई, बाबा कधी येतील ग? रमाई हडाळायची. तुला फार वेदना व्हायच्या. काय आमच्या समाजाची दैना. पत्रात लिहून पाठवायची रमाई बाबासाहेबाला, साहेब समाज दैना पाहुनिया, समाज दैना पाहुनिया, समाज दैना पाहुनिया. आणि साधी भोळी राहुनिया, साधी भोळी राहुनिया, साधी भोळी राहुनिया. जीवन जगली माता रमाई, अहो जीवन जगली माता रमाई. राष्ट्रमाता झाली रमाई, राष्ट्रमाता झाली रमाई. भारताची माता रमाई, राष्ट्रमाता झाली रमाई. भारताची माता रमाई, राष्ट्रमाता झाली रमाई. भारताची माता रमाई. जगात कुठे जा, भारतातले 2 नेता, एक एक शब्द लक्षात घ्या माझा. भारतातले 2 नेते ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ राबवली, त्यांना बापूजी म्हणतात. बापूजी मोहनदास करमचंद गांधी. राष्ट्रपिता म्हणतात त्याला. राष्ट्रपिता कोणी त्यांना पदवी दिलेली नाही. पत्रकार लोक बसले आहेत का? बसले आहेत का इथं? व्यवस्थित लक्षात घ्या. मोहनदास करमचंद गांधीला या देशात महात्मा किंवा राष्ट्रपिता ही पदवी कोणीही दिलेली नाही. सर्वात जास्त या देशामध्ये काँग्रेसची सत्ता केली. त्यांनी स्वतःहून बापू गांधीला कोणी राष्ट्रपिता म्हटलं, कोणी महात्मा म्हटलं. बरोबर आहे. पण पुणे करारामध्ये ज्याला राष्ट्रपिता म्हटलं, मोहनदास करमचंद गांधी बापू, बापू जो 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 बापू 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 बापूला त्या बाबासाहेब आंबेडकरांनी. बापाचं कर्तव्य काय असते? बापाचं कर्तव्य असते लेकरांना सर्व त्याचं लाड पूर्ण करायचं. बरोबर आहे. मग बापू उपोषणाला बसले येरवेड्याच्या तुरुंगात. बापू मरून राहिले. बाप धावून गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धावून गेले. बाबासाहेब आंबेडकर जगाच्या इतिहासात पहा, मोहनदास करमचंद गांधीला बापूजी म्हणतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेब म्हणतात. जगात बाबासाहेब. बाप पोराची लक्ष घेते. बाप पोराला पाडते, चॉकलेट घेऊन देते, गोळ्या घेऊन देते. रडू नको रे बाहेर घ्या. आहे ना बाबासाहेब आंबेडकर. म्हणून मला म्हणायचं आहे, भारत के जनसागर में मामा, भारत के जनसागर में भीम जैसा कोई तरे नहीं और बोधि वृक्ष से बढ़कर पेड़ इतने कोई हरे नहीं. भारत के जनसागर में भीम जैसे कोई तरे नहीं और बोधि वृक्ष से बढ़कर पेड़ इतने कोई हरे नाही. बोधि वृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड. पिंपळाचं झाड 24 तास माणसाला ऑक्सिजन देते. ऑक्सिजन. तुम्ही सिलेंडर देता आता घराच्या भोवताल पिंपळाचं झाड लावा म्हणजे ऑक्सिजन येते मात्र. भारत के जनसागर में भीम से कोई तरह नहीं और बोधि वृक्ष से बढ़कर पेड़ इतने कोई हरे नहीं. हमने देखे इस देश के कई नेता मरे इसी देश के लोगों के हाथों. हमने देखे इस भारत के कई नेता मरे इस भारत के लोगों के हाथों. और डॉक्टर भीमराव अंबेडकर किसी के बंदूक के गोली से मरे नहीं.
क्या बात? इतिहास आहे इतिहास. अनिरुद्ध सेवाळे कधी नाही कधी हिंगण्याचं नाही, पण विधानसभेत नाही तर विधान परिषद दिल्याशिवाय राहणार नाही. हलवून टाकील पूर्ण महाराष्ट्र, हलवून टाकेल. माई एवढे मोठे नातेवाईक, एवढे गावाचे गाव कुठं गेले मतदान सांगा तसं. कुठं गेलं एवढं मोठं आंबेडकर नगर, गावाचे गाव इकडले सारे माय नातेवाईकाच्या मायचं माहेर, एवढं महामतदान गेलं मोठं आहे तर सांगा मला. चला तुम्ही खरोखर माया ईव्हीएम मशीनात खोटं दाखवा. अरे भाजपच्या लोकांनी मतदान नाही केलं, रमेश बंग मतदार झाले त्याने मतदान केलं, अनिरुद्ध मतदान शिवाय तर गेलं कुठं. हे तर नरेश भाऊ सांग ना यार, तू तर सांग हे मतदान केलं कुठं मा. राष्ट्रमाता झाली रमाई या भारताची माता रमाई, राष्ट्रमाता झाली रमाई या भारताची माता रमाई, राष्ट्रमाता. वेळ कमी आहे, हे माहीत पार्टी आहे, लई वाजवायला भेटतं, ठकाठक वाजवते मुझे थांबून थोडं सांगते. पब्लिक को समाज को बताना चाहिए है कि नहीं. हाँ बात तो बजाते हैं. बाबासाहेब परदेशात, बाबासाहेब परदेशात, बाबासाहेब परदेशात, पण रमली रमा संसारात, रमा संसारात, रमली रमा संसारात, दुःख भारी मनी असुनी, दुःख भारी मणी असूनी, दुःख भारी मणी असूनी. परदेशातून साहेब आले, एका बोट मधून ते बोट बुडली, समुद्रात गेली. रमेला कळलं की ज्या बोटनी बाबासाहेब येत होते ते बोट समुद्रात बुडली. रमाई आढळल्या तरी ती पंढरीच्या पांडुरंगाजवळ बसली. म्हणे बापा विठ्ठला पांडुरंगा, माझा धनी सुखरूप माझ्या घरी येऊ दे. कसं झालं, बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढे ज्ञानाचे पुस्तक पाठवले ते बोट पडली आणि ज्या बोट मध्ये बाबासाहेब होते ते बोट भारतात आली. बाबासाहेब घरी आले, रमायला लई आनंद झाला. म्हणे मी पांडुरंगाला म्हटलं होतं म्हणे माय साहेब घरी येऊ द्या. पांडुरंग पांडुरंग पांढऱ्या रंगाचे कमळ जसे निर्मळ शुद्ध, तेच रूप तथागत भगवान गौतम बुद्ध. असा अभ्यास केला पाहिजे बापू मनीष, असा अभ्यास केला पाहिजे ना. लोकांना करत नाही लोक अभ्यास, सांगतच नाही. पांडुरंग म्हणलं का विठ्ठल म्हणते, विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. अरहंत 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 सर्व प्रकारच्या तृष्णा नष्ट करून जो माणूस, सर्व प्रकारच्या शरीरातील आपल्या मनातील तृष्णा नष्ट करून जो माणूस मानवतेच्या जनकल्याणाचं काम करतो त्याला अरहंत भगवंत तथागत गौतम म्हणतात. मंगल कल्याण हो सर्वांचे. राष्ट्रमाता झाली रमाई या भारताची माता रमाई, राष्ट्रमाता झाली रमाई या भारताची माता रमाई, राष्ट्रमाता झाली रमाई या भारताची माता रमाई, माता झाली रमाई या भारताची माता रमाई. बाबासाहेब परदेशात, बाबासाहेब परदेशात, बाबासाहेब परदेशात, रमली रमा संसारात, रमली रमा संसारात, रमली रमा संसारात, दुःख भारी मनी असुनी, दुःख भारी मणी असूने, दुःख भारी मणी असूने. असता साहेब घरी, आले असता साहेब घरी, आले असता साहेब घरी, असला तिला त्रास जरी. आले असता साहेब घरी, असला तिला त्रास जरी. साहेबाशी बोले हसुनी, साहेब
साहेबाची बोले हजूनी साहेबाची बोले हजूनी चार मुलं मांडीवरी चार मुलं माटीवरी रमेश नावाचा मुलगा, गंगाधर नावाचा मुलगा, इंदू नावाची मुलगी आणि राजरत्न खूप आवडीचा बाबासाहेबाचा 4 लेकरं मांडीवर पायता पायता डोळ्यासमोर गेले तिच्या. तरी ती बाबासाहेबांना म्हणते पत्रात लिहू, साहेब काळजी करू नका, आपले 4च लेकर गेले. हो आपले फक्त 4च लेकर गेले, पण या देशात कितीतरी आपल्या लेकर असंख्य लेकर दैनीय अवस्था जगत आहे साहेब. कुणाला कपडे नाही, घरं नाही, अन्न मिळत नाही खायला. साहेब आपल्याला या लेकरांसाठी जगायचं आहे, या लेकरांसाठी जगायचं आहे. अशी पत्रात लिहून रमाई पाठवते आणि बाबासाहेब वाचतात, तिचं कौतुक करतात. 4 मुलं गेले तरी, 4 मुलं गेले तरी 4 मुलं गेले तरी जमीन जीव सोडून मांडीवरी, जीव सोडून मांडीवरी जीव सोडून मांडीवरी खचली ना अहो खचली ना मनाने रमाई, खचली ना मनाने रमाई. या भारताची माता रमाई, भारतात माता रमाई, शेवटचा कडवं सादर करतो. जय भीम. अहो खचली ना मनाने रमाई, या भारताची माता रमाई. प्रवीण तायडे फॅब्रिकेशन वर्क्स, वावा. खवसे साहेबांच्या WH चॅनलला तुम्ही याद देऊन टाका. आम्हाला पैसे दिले त्यांना याद द्या. कलावंतांना पैसे दिले आमचं लई बरं झालं. आता त्यांना याद द्या, आपला चॅनल वाढून जाईल आणि 3 दुबळ्या दलितांचे सर्वांचे हक्क आणि अधिकार या चॅनल पासून लोकांना कळतील. WH चॅनल टाळ्या वाजव जोरात. आम्हाला संधी भेटली. खवसे साहेब माझ्याशी जुळले, मला म्हटलं यायला लागते. 1 पैसा नाही घेतला मी, बिना पैशानं आलो. कारण मी सामाजिक कार्य करतो. पैशाची मला गरज नाही. घरचा लखपती म्हणून पाटील म्हणतो, पैशाची गरज नाही मला. मला लोक जुळले पाहिजे आणि पुढच्या निवडणुकीत मी आमदार झालो पाहिजे. नरेंद्र भाऊ माझ्या विरोधात कोणी माणसं उभे नको करतो भाऊ सांगतो. शेवटचा कळवा सादर करतो, कार्यक्रम खतम करतो. भारताच्या संविधानात नरेंद्र भाऊ शब्दात कसा माणूस गेला पाहिजे, माझ्यासारखा माणूस गेला पाहिजे, चळवळीचा माणूस गेला पाहिजे. मी हिंगणा विधानसभेची निवडणूक लढत असताना माझ्या विरोधात PSPने उमेदवार टाकायची काय गरज नव्हती. ते कसं झालं, बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यातून उभे होते, भावरा बोरकरने उभं केलं. तुम्ही काय नाही काय एका माणसाने उभं केलं, डॉक्टर पाटील. काय गरज होती, निवडून आलो असते ना मी, बरोबर आहे की नाही. चळवळीचा माणूस, समाजाला न्याय देणारा माणूस जर उभा असेल, त्याच्या विरोधात दुसरा कोणी माणूस उभा नाही केला पाहिजे. वा वा, त्या बात आहे. त्या साहेब 100च दिले, 200 जास्त दिले, बरं झालं. प्रमोद बर्वे साहेब, वा वा बर्वे साहेब, अरे क्या बात है. बर्वे साहेब यांनी लक्षात घ्या, एक शब्द जो बोलतो मी, उद्या फुटकून हार टाकून मरून जाईन, समाजाला न्याय कोण देईन. आणि मी जर आमदार झालो असतो तर थंडकावून बोललो असतो, कुंभमेळा बंद करा, 4000 लोक मेले, अंधश्रद्धेमुळे मेले. संविधानात अंधश्रद्धेला स्थान नाही, बरोबर आहे की नाही. हा, अंधश्रद्धा पाळलीच नाही पाहिजे, संविधानामध्ये अंधश्रद्धेला स्थान नाही. जो माणूस मानवी समाजाच्या कल्याणासाठी लढतो तेच माणसं विधानसभेत गेले पाहिजे, बरोबर आहे की नाही. टाळ्या वाजवा जोरा. त्याले हात असतील ते टाळ्या वाजवा, मन असतील ते टाळ्या वाजवा, अपंग असतील ते चुपचाप बसा, कदम का. शेवटचा कडवं सादर करतो. भारताच्या संविधानात, भारताच्या संविधानात
उदनात कायद्याच्या अक्षरात कायद्याच्या अक्षरात कायद्याच्या अक्षरात न्याय व्यवस्थेत रमाई न्याय व्यवस्थेत रमाई न्याय व्यवस्थेत रमाई धनिकांच्या धनामधी धनिकाच्या धनामधी बापू मनीष श्रमिकांच्या श्रमामधी श्रमिकाच्या श्रमामधी श्रमिकाच्या श्रमामधी धनिकांच्या धनामधी श्रमिकांच्या श्रमामधी न्याय व्यवस्थेत रमाई न्याय व्यवस्थेत रमाई शब्द लक्षात ठेवा. न्याय व्यवस्थेत रमाई विद्यार्थ्यांच्या अभ्यासात विद्यार्थ्यांच्या अभ्यासात विद्यार्थ्यांच्या अभ्यासात भारतीयांच्या श्वासात भारतीयाच्या श्वासात ऑक्सिजन विद्यार्थ्यांच्या अभ्यासात भारतीयांच्या श्वासात अनिरुद्ध माता रमाई अरे अनिरुद्ध माता रमाई राष्ट्रमाता झाली रमाई राष्ट्रमाता झाली रमाई भारताची माता रमाई राष्ट्रमाता झाली रमाई भारताची माता रमाई झाली रमाई भारताची माता रमाई